संदेश लेखन, मेसेज रायटिंग. हॅलो, मी मानवशी बोलू शकतो का? मी त्याचा मित्र राजेश बोलतोय. हॅलो राजेश, मी मीना, मानवची बहीण. मानव बाजारात गेलाय आणि तो त्याचा फोन घरी विसरून गेलाय. अच्छा, मला त्याला सांगायचं होतं की आजची प्रॅक्टिस क्रिकेटची रद्द झाली आहे, कारण आमचे कोच बाहेरगावी गेलेत. आता प्रॅक्टिस रविवारी सकाळी 9 वाजता होईल. धन्यवाद राजेश, मी मानवला हा निरोप नक्की देईन. मला आता ट्युशन क्लासला निघायचंय. मी हा संदेश मानवसाठी लिहून ठेवते, म्हणजे घरी आल्यावर त्याला तो मिळेल. चला पाहूयात तिने हा संदेश कसा लिहिला. सर्वात आधी मीनाने एका कागदाच्या डाव्या बाजूला डेट म्हणजेच तारीख आणि टाइम म्हणजेच वेळ लिहिली. मग तिने डिअर मानव असं लिहिलं. पुढच्या वाक्यामध्ये तिने राजेशने दिलेला निरोप म्हणजेच मेसेज इंग्रजीमध्ये लिहिला. राजेश कॉल्ड while you were at the market. He informed that the coach had to go out of town. So today's cricket practice is cancelled. राजेशने फोन केला होता तेव्हा तू बाजारात गेला होतास. त्याने सांगितलं की कोचला बाहेरगावी जावं लागल्यामुळे आजची क्रिकेट प्रॅक्टिस रद्द केली आहे. मुख्य माहितीमध्ये तिने लिहिलं, प्रॅक्टिस विल नाऊ हॅपन दिस संडे ॲट 9 AM. आता प्रॅक्टिस येत्या रविवारी सकाळी 9 वाजता होणार आहे. शेवटी तिने आपलं नाव लिहिलं, मीना. तिचा मेसेज लिहून झाल्यानंतर मीनाने चारही बाजूनी एक बॉर्डर आखून घेतली. लक्षात ठेवा, परीक्षेत असाच संवाद येऊ शकतो. योग्य पद्धत आणि नाव लिहून तुम्ही सहजपणे 2 गुण मिळवू शकता. परीक्षेत संदेश लिहिण्याआधी तुम्ही एका रफ कागदावर माइंड मॅप बनवू शकता, ज्यामुळे तुम्हाला लिहिणं सोपं होतं. तिने या प्रश्नांची उत्तरं दिली. संदेश कोणासाठी आहे? मानवसाठी. प्रश्नात महत्वपूर्ण शब्द कोणते आहेत? राजेश, क्रिकेट प्रॅक्टिस इज कॅन्सल्ड, कोच हॅड टू गो आउट ऑफ टाउन, प्रॅक्टिस इज नाऊ दिस संडे ॲट 9 AM. मेसेज कोण लिहितं आहे? मीना. आता फॉर्मॅटवर नजर टाकूया. डाव्या बाजूला डेट म्हणजे तारीख आणि टाइम म्हणजे वेळ लिहा. संदेश लिहिताना सुरुवात नेहमी डिअर नेम याने करा. जिथे नेम या ठिकाणी त्या व्यक्तीचं नाव लिहिलं जातं ज्याला तुम्हाला तो संदेश पाठवायचा आहे. प्रश्नात दिलेल्या नावाचाच वापर करा. संदेश विनम्र स्वरात साध्या आणि स्पष्ट शब्दात लिहा. संदेशाच्या शेवटी प्रेषक म्हणजे मेसेज लिहिणाऱ्याचे नाव लिहा. सगळ्यात शेवटी संदेशाच्या चारही बाजूंनी एक बॉर्डर बनवा. संदेश लिहिण्यासाठी काही सूचना. टिप्स फॉर मेसेज रायटिंग. क्वेश्चन पेपरमध्ये दिलेले संभाषण लक्षपूर्वक वाचा. संदेश लिहिल्यावर आठवणीने चारही बाजूंना बॉर्डर आखा. संदेश हा 3-4 वाक्यांमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. स्पष्टता येण्यासाठी लहान वाक्यांचा वापर करा. चांगले लिहिता यावे यासाठी माइंड मॅपचा संदर्भ घ्यायला विसरू नका. चला सराव करूयात. इथे काही विषय दिले आहेत ज्यांचा वापर तुम्ही मेसेज लिहिण्याचा सराव करण्यासाठी करू शकता. Your sister is not home. Her friend Anita called and invited her to a birthday party at 6 PM tomorrow. Write a short message to your sister. तुमची बहीण घरात नाहीये. तिच्या अनिता नावाच्या मैत्रिणीने फोन करून तिला उद्या संध्याकाळी 6 वाजता वाढदिवसाच्या पार्टीसाठी बोलवलं आहे. तुमच्या बहिणीसाठी एक छोटासा संदेश लिहा. Your mother is not home. Mrs. Gupta called and said she has an urgent message. She wants your mother to call her soon. Write a short message for your mother. तुमची आई घरी नाहीये. श्रीमती गुप्तांनी फोन केला आणि त्यांनी सांगितलंय की त्यांच्याकडे एक महत्वाचा निरोप आहे. आईला लवकरात लवकर फोन करायला सांगितलंय. आईसाठी एक छोटासा संदेश लिहा. फक्त सांगितलेल्या स्टेप्स फॉलो करा आणि चांगल्या प्रकारे संदेश लिहा. परत भेटूयात पुढच्या वेळी एका नवीन व्हिडिओ सोबत.